गळीत हंगाम 24-25चा ऊस पिकासंदर्भाचा आढावा घेत असताना काही बाबी प्रकर्षाने समोर येत आहेत. गळीत हंगाम 24-25 साधारणतः 15 नोव्हेंबरच्या पुढे सर्व कारखान्यांनी सुरू केला. पण गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऑक्टोबर अखेरपर्यंत परिसरात पाऊस हा होताच. या पावसाच्या मुळे ऊस पिकावर फार मोठा परिणाम झाला. ऊस पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकली नाही. त्यामुळं एकरी किंवा हेक्टरी सरासरी 10 ते 15 टन एवढा फटका ऊस पिकाच्या उत्पन्नात बसलेला आहे. तसंच ऊस पीक चांगल्या पद्धतीने वाढला नाही. त्याचा परिणाम साखर उतारा जो काही मिळतो त्यात देखील घट झालेली पाहायला मिळत आहे. तसंच आमच्या परिसरात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महापूर येऊन गेला होता. या महापुराची बाधा नदीच्या कडेला जे काही ऊसाचं क्षेत्र होतं ते पूर्णपणे बाधित झालं आणि गळीत हंगाम चालू झाल्यावर ते बाधित ऊस जेव्हा गाळपाला आणला तेव्हा त्या क्षेत्रात जवळजवळ 50% ऊसाच्या वजनात घट झालेली आहे आणि जो काही ऊस होता तो पण फार काही चांगल्या क्वालिटीचा होता असं काही दिसलं नाही. आणि त्याचा परिणाम म्हणजे या वर्षीचा जो काही गळीत हंगाम पार पडला यात एकूणच गाळप कमी होईल असं एक चित्र तयार झालेलं आहे. साखरेचं उत्पन्नही कमी होईल असं एक आत्तापर्यंतचा गळीत हंगामाचा अनुभव बघता दिसतंय. आमच्या कारखान्यापुरता जर विचार करायचा म्हणला तर जे काही आता ऊसाचं पीक उभं आहे आणि जे काही आत्तापर्यंतचा टनेजचा अनुभव बघता आमचा कारखाना हा साधारणतः 10 मार्च ते 15 मार्च इथपर्यंतच चालेल असं दिसत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.